फारच डेंजर काम करतं. एक तर विहीर लहान आहे, एकदम सरळ खाली खोल आहे, साठलेलं पाणी आहे. तर त्यात किती मासे आहेत, किती मेले, तेच हा पाणी थोडंसं पाण्याची ती क्वालिटी विचार करू शकते. त्यातच एक उड्या मारतायत, त्यातच मासे पकडतायत, तर इन्फेक्शन पण होण्याचे चान्सेस आहेत. हा का सर थांबा खाली गेले माणसं. अरे बापरे, ह्यात मोठे आहेत रे चिलाप्या. दहा वाजलेत आणि सकाळी आपण 6 वाजता काहीतरी एडिटिंगला घेतलं होतं व्हिडिओ. म्हणजे त्याच्या अगोदर आपण ऑलरेडी केलं होतं थोडंफार एडिटिंग. आत्ता 10 वाजता व्हिडिओ फायनली एडिट झाला आहे, प्रोड्यूस होतो आहे. प्रोड्यूस झाला की अपलोडिंगला लावून देऊया. म्हणजे मला वाटतं 1-2 वाजेपर्यंत अपलोड व्हायला पाहिजे. इकडे रेंज नाही आहे, फार स्लो अपलोड होईल. त्यानंतर आपल्याला याचं थंबनेलसुद्धा बनवायचं आहे आणि जोपर्यंत मग व्हिडिओ अपलोड होईल तोपर्यंत बरीच कामं आहेत, ती करून घेऊया. व्यायाम पण एकदम सिम्पल ठेवले, म्हणजे बॉडी वेट एक्सरसाइजच ठेवली आहे. कारण की आपण जिकडे पण जातो तिकडे आपल्याला दरवेळेस जिम मिळेल किंवा वेट मिळेल असं काही पॉसिबल होत नाही. तर बॉडी वेटनी जेवढे आपण वर्कआउट करू शकतो आहे तेवढं वर्कआउट करतो. आणि आपल्याला काय असे फिजिक अशी काय एकदम ह्यूज फिजिक नाही, जेवढं आपण फिट राहू शकतो, जेवढं स्लिम राहू शकतो आहे त्या हिशोबाने फिजिक हवी आहे. माझ्याकडे जे अवेलेबल वेट आहे ना ते हेच आहे. पूर्ण डेव्हलप व्हायला अजून बराच टाईम आहे, पण जर असेच प्रयत्न सुरू राहील तर मस्तपैकी ॲप्स पण येऊन जातील. ओट्स तर त्याचे साधारण 300 कॅलरीज होतात. आणि ज्या दिवशी आपला व्हिडिओ असेल ना, कुकिंगचा व्हिडिओ असेल, एक गुपित मी तुम्हाला सांगतो, त्या दिवशी ना आम्ही जेवतच नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत. त्या कुकिंगच्या वेळेसच आम्ही जेवतो आणि सकाळपासून काही खात नाही. आज जरा व्हिडिओ लवकर एडिट झाला होता तर लवकर अपलोडला लावला होता. अपलोड झाला आहे, ऑल चेक्स कम्प्लीटेड. एडिट मी प्रीमियर प्रोमध्ये करतो आणि थंबनेल वगैरे ते फोटोशॉपमध्ये करतो. खूप मोठी चूक झाली व्हिडिओ अपलोड करताना. व्हिडिओ अपलोड झाला, बरोबर वेळेवर अपलोड झाला. नंतर लक्षात आलं याच्यात माऊली मसाल्याची आपण जाहिरात केली आहे, तर त्यांचा फोन नंबर वेबसाईट टाकलीच नाही आपण. तर परत आता व्हिडिओ एडिट केला आहे, नंबर आणि वेबसाईट दोन्ही टाकले माऊली मसाल्यांचे. आता परत प्रोड्यूसला लावले, आता परत अपलोड करायचा आहे. 2 वाजून गेलेत, तर आता थोड्या उशिरा हा व्हिडिओ पब्लिश करावा लागेल आज. धरा 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 धरा, अंडे खा हेल्दी व्हा, अंडे खा हेल्दी व्हा, धरा 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 धरा. भयानक गरम आहे बापरे. आणि बरेच दिवस ट्रॅव्हल आपण करत होतो, त्यामुळे कटिंग करायला, दाढी करायला वेळ मिळाला नाही. त्यासाठी सिटीमध्ये आलो होतो आणि काही कपडे घ्यायचे होते आपल्याला. स्वातीताई आहे, ते पण आपले व्हिडिओज बघतात. हे 2 घेतले आहेत कपडे, ते जरा ट्राय करून बघूया. चांगलं वाटतंय, बसतंय मापात. हां नाही करत. बाईकचे नाही आहेत, मला वाटतं वर्कआउटचे आहेत ते. प्रणव होतं हे व्यायाम करायचं, पण हे ॲक्च्युली ते नाही आहे. हे बारला लावायचं, वेट नको पडायला म्हणून. कपडे तर घेतले, आता हे जरा गुड मॉर्निंग मित्रांनो. काल आपलं नगरमध्ये काम होतं, शूट होतं, तर इकडे आलो होतो आणि रात्री जायला खूप उशीर झाला. आणि तुम्ही सागरला ओळखतच असाल, आपल्या आधीच्या ब्लॉग्समध्ये पण आहे. तर नगरमध्ये राहत होतो आणि त्याच्या इकडेच आपण स्टे केला होता. आता इथून आपल्याला जायचं आहे प्रणवच्या मामाकडे, तिकडे निहुजला वगैरे, जागेचं नाव नाही माहिती, वडनेर ना, वडनेरला जायचं आहे.
इकडनंच जायचं का डायरेक्ट आपण? हां सॅडल बॅग आपल्याला इथं लावता येते, त्यात बरंच सामान पण आहे. हे तिकडे ऑलरेडी फेकजाळ्याने मासे पकडलेच वाटतं त्यांनी. केवढे मासे हे काय टाकून दिलेत मासे मेलेले. अच्छा, निगुज कुंडाची नदी म्हणजे ते 2 मंदिर आहेत पुढे आहे का तिकडं? अच्छा, त्यातले मोठे मोठे घेतले आणि हे बारीक बारीक हे विकले नाही जात म्हणून टाकून दिले काही असे. तिकडे आणखीन असे डबके डबके निर्माण झालेत ना, तिकडे आणखीन काही लोक मासे पकडत आहेत. बापरे, किती मासे आहेत हे. मरळी मिळेल का नाही? चिलापीच आहे. अच्छा, शिंगटे हे सगळे फेकजाळे नाही? हो ते पण असं वाढायचं बुडी मारून. बरेच मासे पकडले मग वेगवेगळे. मला वाळंजे, ते गाठं जात्यात. शिंगटे आहेत ना. बापरे, हे मी दाखवतो. हे बघा, ही विहीर आहे. ह्यात पाणी कोरडं झालंय नदीचं. यात किती मासे आहेत. बापरे, वळंजे शिंगटे सगळे आहेत. ही नदी पूर्ण कोरडी पडली आहे, पाणी पूर्ण संपलंय, त्यामुळे सगळे मासे ह्या विहिरीमध्ये अडकलेत. किती मासे. त्यांनी चिलापी बघा केवढी आहे, मेली आहे. साईज बघा, माझ्या हातावरनं कळेल तुम्हाला. मेली म्हणून हात लावत नाही. हे यांनी इथे शिंगटे वाळूंजे पकडून ठेवलं. या बॅगीमध्ये बघा शिंगटे किती सारे आहेत. इथे पण शिंगटेच आहेत वाटतं. ते बाळाला टोपी वगैरे तरी घालायची. किती ऊन आहे. 60 म्हटले का? मी ऐकलं 7. अच्छा, तिथे काय पायऱ्या आहेत का? अरे गेले, बुडले. डायरेक्ट पाणीवर आलेत, बरेच आलेत. बरेच मासे आलेत, कारण की छोट्या जागेवर मासे भरपूर आहेत. आणि त्यात काय झालं की चिलापी आहे. चिलापी मासा तुम्हाला माहीत असेल भरपूर वाढतो, तर त्यामुळे ते जे मोठे मोठे साईजचे जे चिलापी असतील तेच घेतात आणि लहान जे चिलापी ते टाकून देत आहेत. मरळ वगैरे नाही आली का अशी येत कधी? खाली खोल जाते ती. हां या माशामुळे ती गावणार नाही. हां 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 हे हां मास आग काढलं ना वरचं हां. तर मग ते मासा गावणार. अच्छा अच्छा, मरळ पण आहे, पण ती खाली बॉटमला गेली. कटला आहे, मरळ आहे. कटला पण आहे. हा, कटला बी मोठा बी. अच्छा अच्छा. ए छोटू उस्ताद, तू मासे पकडलं टोपीमध्ये. टोपी डोक्यावर घालायची बच्चा. किती ऊन आहे बापरे. हा, हे दिदी केवढं गरम होतं त्याचं डोकं बघ. तर हे सगळे मासे एका जाळीत त्यांनी काढलेत. आणि बरेच व्हरायटी आहे. वाळंजी आहे, शिंगटे आहेत, चिलापी आहे. हा, हे शिंगटे आहेत. हे केवढे शिंगटे. अरे 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 रे, माझ्यामुळे चुकलं. हे दरवर्षी होतं. ही नदी अशीच कोरडी होते. शिंगट्याला काय भाव चालू विकता का? काय काय विकतात? 250 रुपये किलो का पाव? 250 रुपये किलो. किलो. अच्छा, चिलापी 100-150 साईजवर. हो, साईजवर. नदी कोरडी झाल्यामुळे ना इकडे तुम्हाला सगळीकडे मेलेले मासे दिसतील. म्हणजे मोठे चिलापीपासून तर वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. सगळे असे कोरडे असे सगळीकडे पसरलेत. आणि त्यामुळे ना इकडे दुर्गंध पण खूप डेंजर येते मेलेल्या माशांची. हे छोटे छोटे डबके बघा, इथे सुद्धा मासे चिखलामध्ये अडकलेत. आता हे पण काही दिवसांनी कोरडं होऊन जाईल. आणि एक विशेष म्हणजे ना, मासे मेलेले असल्यामुळे इथे इतक्या माशा फिरतायत ना, तर त्या माशांचा आवाज असा कानामध्ये गुंग 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 करतो ना, ते एकदम असा ड्रोनसारखा आवाज येतो. आपण जेव्हा ड्रोन उडवतो ना, तर जसा आवाज येतो तसा आवाज येतो आहे. आलो तर आहोत आपण फिशिंग करायला, पण जी कंडिशन आहे ना, ती कंडिशन बघून वाटत नाही फिशिंग इकडे होईल. हा का सर? थांबा, खाली गेले माणसं. अरे बापरे, ह्यात मोठे आहेत रे चिलाप्या. केवढे मोठे मोठे आहेत हे. आलं. बापरे 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 बापरे, साईज आहे रे. साईजच्या पण चिलाप्या आहेत. हो 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 हो, खतरनाक. या नदीवर आहे ना, निगुजची नदी आहे. तर सगळ्या नदीमध्ये असे विहिरी बनलेत आणि त्या विहिरींमध्ये मासे अडकले सगळे. बापरे, इथे किती आहेत. भयानक ऊन आहे. म्हणजे बघितलं, फिशिंग करण्यासारखं काही नाही इथे. आणि त्या विहिरींमध्ये अडकलेले मासे ते पकडणं पण असं योग्य वाटत नाही. म्हणजे फिशिंग केल्यासारखं वाटत नाही. आहे तिथे मरळी आहेत, मोठे चिलापी मासे आहेत, पण ते सगळे ना असे स्ट्रेस्ड झालेत. आणि ते मासे पकडून खाण्यात पण काही एवढं असं फायदा नाही ॲक्च्युली. की जेव्हा मासे किंवा पाण्यातले जीव असतात, मगरी बोला, मासे बोला, ते स्ट्रेसमध्ये असतात. त्यांच्यामध्ये ना लॅक्टिक ॲसिड प्रोड्यूस होतं.
तर त्यांचं जे मीटचं जी टेस्ट असते ना ती बिघडते, खूप बिघडते आणि ते मासे टेस्टी लागत नाही. त्यामुळे हे मासे आपण पकडले नाही तर जास्त उन्हामध्ये तापण्यात काय अर्थ नाही आहे. निघूया इकडनं. तरी प्रणव ट्राय करतोय मासे पकडायचा. बघितली का तू पण आलती का वरती? इथं ह्या पायपापाशी. हो ही मरळ होती ना. पाणी तसं नाही करायचं, त्याला वेट लाव ना. वेट येत आहेत मरळी पण घाबरल्या असल्यामुळे ना वरती येतात आणि बसून खाली जातात. ही मेलेली मरळ पण आहे इथे, ही मेलेली मरळ आहे. हे तिकडं अशा येत आहेत, पटकन वरती येत आहेत आणि पटकन खाली जात आहेत. ते बघू इकडे, तुला दाखवतो. थांब, जास्त वेट लाव बघा, जास्त वेट लाव ना. ते पाण्याचा वास पण खूप डेंजर येतोय, खूप जास्त पॉल्युटेड झालं आहे पाणी. हे नदीच्या बरोबर मधोमध आहेत ना ह्या सगळ्या विहिरी. तर पाणी जसं जसं कमी होतं, कोरडं होतं, तर मासे जिथं खोल पाणी असेल तिथे जमा होतात. तर हे खोल पाणी आहे, इथं बरोबर जमा राहतं पाणी. तर मग ते सगळे याच्यामध्ये येतात सगळे. एवढ्या लांब यायचं, 100-150 किलोमीटर लांब यायचं एवढ्या कडक उन्हामध्ये. फिशिंगची जी रिपोर्ट मिळते की मासे आहेत या पकडायला, व्हिडिओ होईल, मग आपण इकडे येतो आणि अशा सगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे थोडंसं खूप गोष्टी वेस्ट जातात, आपला टाईम, पैसे आणि बऱ्याच गोष्टी. पण अशा सगळ्या गोष्टी पण बघायला पाहिजे तुम्ही की अशी परिस्थितीसुद्धा असते उन्हाळ्यामध्ये. फिशिंगची काय परिस्थिती होते. रोज रोज जाणं आणि रोज रोज मासे पकडणं हे पॉसिबल नाहीच आहे. 10 दिवस गेल्यानंतर एखाद्या वेळेस कुठंतरी फिशिंग होते. फिशिंग एवढं सोपं गेम नाही आहे आणि त्यात अशा कंडिशन्स असतात. ही तर एक कंडिशन आहे. याच्यापेक्षा वर्स्ट म्हणजे सगळीकडे नेटिंग म्हणजे पाणी कमी झालं की सगळीकडे नेटिंग करतात, तिकडे तर फिशिंग होतच नाही. नदीवर तर फिशिंग ह्यावेळेस खूप कमी होते. आणि ही जी वेळ आहे ना, तर ह्यावेळेस कसं मासे पकडणं फार सोपं असतं पाणी कमी असल्यामुळे. आणि मग त्याचे सगळेजण म्हणजे जे मासे, ज्यांचं पोट मास्यांवर असतं ना, सगळेच त्या गोष्टींवर ताव मारतात. कमी पाण्यात फटाफट मासे पकडून घेतात. आणि लहान सहान जे मासे असतात, जे त्यांच्या उपयोगाचे नसतात, असेच बाहेर सोडून जातात आणि तेच मरतात. आणि इथं तेच होतं आहे. सगळे लहान जे मासे आहेत त्यांचा इतका दुर्गंध येतो आहे. ह्या पाण्यामध्ये पण जिथे मासे आहेत विहिरीमध्ये, त्याचा पण खूप दुर्गंध येतो आहे. भयानक गरम आहे, त्यामुळे जास्त थांबता पण येत नाही आपल्याला. खूप वेळ थांबलो, आता थोडंसं असं डिहायड्रेटेड वाटायला लागलं. फटाफट इकडनं निघूया. हालत खराब होती, बापरे. तिथून आम्ही चालत आलो आहे, पूर्ण नदी मोकळी पडली, तिथून आम्ही चालत आलो उन्हामध्ये. आणि आता ही सावली मिळाली आपल्याला. थोड्या वेळ इथे बसूया आणि मग पुढे आपली गाडी लावली. थोडंसं लांब आहे. सर्वात महत्त्वाची सूचना, सागर वाळके ब्लॉग्स त्याच्या चॅनलचं नाव तुम्हाला इथे दिसत असेल, तर प्लीज त्याचं चॅनलसुद्धा एकदा चेक करा. आणि त्याचे व्हिडिओज आवडले तर प्लीज सपोर्टसुद्धा करा आणि त्याचं चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा. बस एवढंच बोलू, सबस्क्राईब करा. बाकी हां, तुम्हाला कंटेंट आवडला तरच करा, बाकी काही नाही. व्हिडिओज आवडले ना तरच सबस्क्राईब करा. करतोय प्रयत्न व्हिडिओज बनवायचा, पण त्याचे जे काय होतात ब्रेड जो आहे, डेली ब्रेड म्हणजे त्याचं काम वगैरे, त्यातनं वेळ मिळत नाही त्याला. त्यातून वेळ काढून तो व्हिडिओ बनवायचे प्रयत्न करतो. निगुजला आलो आहे आणि इथे म्हणजे आपण आधी पण आलो होतो. 2 मंदिर आहेत, एक इकडे आणि एक तिकडे. नगरची हद्द, पुण्याची हद्द असं काहीतरी आहे दोन्ही मंदिरांचं. आणि रांजण खळगे बघा किती मस्त दिसले. यो, पावसाळ्यामध्ये इथून काय मस्त पाणी वाहत असेल. इकडे ना आपण सर्वात आधी व्हिडिओ बनवला होता, त्यात मोठे मोठे ग्रास कार्प पकडले होते तिकडे. त्या व्हिडिओची लिंक मी टाकून देईल खाली. असं ह्या दरीसारखंच काहीतरी आहे, इथून वाहत जातं पाणी. मला वाटलं मासे नाही पकडते, पण तिकडे लांब तिकडे पकडतात मासे. इथे बहुतेक परवानगी नाही वाटतं मासे पकडायला. त्याला दूध बी नाही पाजलेलं आहो वाटतंय. दूध बी नाही पाजलेलं त्याला. पार त्याचं पोट आतमध्ये गेले. ते ना जर्सी गाईचं पिल्लू असतं ना, जेव्हा नर होतं तेव्हा असं ते सोडून देतं, म्हणजे दूध पाजत नाही त्याला, कारण की त्याचा काही उपयोग नसतो. मग ते असंच सोडून देतं. आणि एकदम ताजं पिल्लू सोडलं आहे. फार 1-2 दिवसाचं असेल आहे ना. 1 दिवसाचंच आहे.
डिनरसाठी ना हे सगळ्या गोष्टी आपण मोजूनच घेतल्यात. जे मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑलरेडी दाखवलं की कसं आपण मोजून घेतो हे जेवण. याच्या कॅलरीज मी तुम्हाला बोर्डवर नंतर दाखवतो. भेंडी वगैरे हे फायबरसाठी आहे. तर बऱ्याच लोकांना वाटतं की मी फक्त नॉनव्हेज खातो. नाही, सगळ्यांचं कॉम्बिनेशन प्रॉपर फायबर, कार्ब्स आणि चिकन हे किती आपल्या बॉडीला गरजेचं आहे हे सगळं मिक्स करून खातो मी. साधी सिंपल रेसिपी, कारण की शूट करून आल्यावर बऱ्याचदा आपलं शूट होत नाही, पण बऱ्याचदा आपले एफर्ट्स जे ना ते फेल होतात. आपण जातो थकून, परत रिटर्न येतो आणि त्यावेळेस मग जेवण वगैरे बनवायची ताकद नसते. तर त्यावेळेस ही सिंपल रेसिपी मी बनवतो. 15 ml तूप घेतलं आपण. तुपामध्ये 90-95 कॅलरीज असतात. 10 ml तुपामध्ये 150 कॅलरीज पकडा तुम्ही, राऊंड फिगर म्हटलं तर 150 कॅलरीज किंवा 15 ml. ते पण दोघांमध्ये, प्रणव आणि मी आहे ते हाफ दोघांमध्ये डिवाइड होतं. एकदम सिंपल झटपट रेसिपी आहे. त्यामध्ये तुम्हाला फायबर, कार्ब्स आणि प्रोटीन हे सगळं प्रॉपर क्वांटिटीमध्ये मिळतं. तेजपत्ता आहे, सर्वात आधी तेजपत्ता घालूया. दालचिनी आहे, थोडीशी दालचिनी. लवंग 6-7 लवंग आहे. मला वाटलं मी तूप टाकून दिलं, तूप घातलंच नाही, नुसते मसाले डायरेक्ट टाकले आधी. आणि गाजर, कांदा, बटाटा, कोथिंबीर, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, पेपर पावडर, हळद, चिकन 1 किलो चिकन आहे. राईस आहे 100 ग्रॅम. 100. असं डेली व्लॉग बनवायचं काय असं हे नव्हतं, प्लॅन नव्हता, पण बरेच कमेंट्स आहेत. त्यात असं जाणवलं की माझ्या डेली लाईफमध्ये मी काय उचापात्या करतो हे पण जाणून घेण्यात लोकांना बराच इंटरेस्ट आहे. राईस टाकलं, मीठ, पाणी थोडंसं कमीच घाला कारण की चिकन पण पाणी सोडतं. भेंडी नुसती ना उकळून खातो मीठ घालून, खूप मस्त लागते, खाऊन बघा. राईस 350 कॅलरीज, म्हणजे 100 ग्रॅम नाही आहे, जवळपास 100 ग्रॅम आहे. म्हणजे 90 ग्रॅम, काही 95 ग्रॅम, काही 110 ग्रॅम असं आहे. तो ऑन एन ॲव्हरेज 100 ग्रॅमच आहेत सगळं. 1410 कॅलरीज आहेत. ते डिवायडेड बाय 2 होऊन जाईल, तर ऑलमोस्ट 700 कॅलरीज एकाला पडेल. 2 जणांचं आहे ॲक्च्युली ही कॅलरी कॅल्क्युलेशन. कॅलरी डेफिशिएटमध्ये राहायला 2000 कॅलरीज लागतात, तर 2000 कॅलरीपर्यंत मी पोहोचायचा प्रयत्न करतो. सकाळपासून आत्तापर्यंतच्या आपल्याला 1000 कॅलरीज पण नाही झाल्या आहे आणि हे 700 कॅलरीज, तर टोटल 1700 कॅलरीज झाल्या आहेत. प्रोटीन मी प्रॉपर क्वांटिटीमध्ये खातो. आज थोडंसं कमी झालं कारण की आज आपण बाहेर गेलो होतो, नगरला पण गेलो होतो, तर तिकडे डाईट होत नाही बाहेर. 15 मिनटं पण नाही, 10 मिनटातच डिनर रेडी झालं आहे. तर ही आहे आजची डाईट, डिनर. जेवूया फटाफट आणि भेटूया उद्या सकाळी.